फोटो हे ब्लॉक करायचा त्यावेळेस घालायचा असा चष्मा घालायचा आणि चालू करायचं. पासून खूप सावध राहा. 10-12 किलोमीटर चालवलं असेल आतापर्यंत. 4 बोर्ड बघितलं. 4 एकावर लिहिलं 3 एकावर लिहिलं 2 आणि आता 1 पॉईंट. आपण सिलिया पॉइंटला आलेलो आहे, आपण पाहू शकता. त्यानंतर आपण लेक कडे जाणार आहोत आणि लास्टला जमलं तर इको पॉइंट सुद्धा घेण्याचा प्रयत्न आमचा राहील. कंटेंट पप्पी आणून भाऊ 5-6 किलोमीटर झालं असेल माथेरान. मला वाटतंय असं फिरून असं वागणे घालायला लागले परत आपल्याला. तर एकदम आपण सगळ्यात सकाळी लवकर आलाय म्हणून थोडं मला असं वाटतं की आपल्याला थोडं कमी गर्दी बघायला भेटते. जरा मधून नका चालू. ठीक आहे, चालेल. थोडस साईडला. वाव, काय दृश्य आहे. काय माग पाहत असाल तुम्ही, सगळीकडे झाडे. खूप मस्त आहे पण खूपच मस्त. असं एकदम व्हिडिओ मध्ये बघायला आणि असं बघण्यामध्ये खूप प्रत्यक्षात बघण्यासाठी खूप वेग आहे. प्रत्यक्षात एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. काय म्हणली? तर अनुज सानप, बॅग मध्ये काय आहे तुझ्या? बाटल्या कशाच्या? पार्टी. अनुजला पार्टी पाहिजे रे. अनुज बसत मग संध्याकाळी गेले. अनुज किशोर भावा, हा माझा प्रिय रूममेट, खूप प्रेम करतो मी त्याच्यावर. लय प्रेम आहे भावाला. फुल इज्जत आहे. इज्जत आहे, फुल इज्जत आहे. इज्जत आहे, इज्जत. हा खालून चल, आधीच माझी हाईट काय लई जास्त नाही. भावाला फुल इज्जत, फुल रिस्पेक्ट. ब्लॉगर प्लस स्विमर सगळे एक सोबत टॅलेंट घेऊन आलेला आहे बंदा. नांदेड, फ्रॉम नांदेड. ए वरती आले अजून. हे यांनी प्रूव्ह करतायत की मागच्या जन्मात खरंच हे माकडं होते. माती घसरली ना सगळं. शहाणपणा नका करू. हे बघा, ए अरे ते फ्लेक्स करणं. ए अरे उतरा ना खाली. आदित्यचे पप्पा तुम्ही बघू शकता. तुमचा आदित्य खूप खोडकर आहे. अरे काय मारतो ये खाली. ते बघ माती पडा. तुझा भाऊ बघणार आहे व्हिडिओ, माहितीये ना. मग घरी सगळं जाईल बघ सगळं. किशोर समजून सांग ना, तुझं काम आहे. काय सांगायचं समजून ऐकत का. उशिरी मध्ये चाललं तर जास्त. हे बघा अति शहाणपणा. याचा बैल रिकामा. वा वा वा, चौथीची म्हण रिकॉल केलेली आहे. बघा छी 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 छी. बघा जरा वरनं दगड बिगड पडते सांगतात ते लोक. तरी यांना कळत नाही. वरती माकड येतं आले वरती. त्यामध्ये हे दोघे ऍड झालेत. तुम्ही माथेरानवरून कसलं दृश्य आहे भावा. फोटो काढ. किशोर, तर मगाशी तू काहीतरी बोलत होतास. काय म्हणायचंय तुला? मगाशी बोलत होतो की काय बोलत होतास? मित्रांसाठी कोणतीही गोष्ट करावं लागते. जसं असं म्हणतात ना, भावासाठी काय पण. अच्छा, तर मित्रासाठी काय पण. हे आदित्य कुठे गेला आधी. खास तर आद्यासाठी काय पण. खरं. हा बोलायला की करायला पण. हा सगळं आपल्या काळजातला माणूस आहे. वा वा, आदित्य डोंगरे म्हणजे. क्लासचा CR. हा #CR. तर अर्धा तास अजून इथे सांगितलेलं आहे की अर्धा तास चालायचं आहे. विवेक बोला, किती चालायचं आहे अजून तर खूप चालायचं असं वाटते. कारण माहित आहे तो नाही किती चालायचं. आपण फक्त अंदाज लावू शकतो. खात्रीशीर. कारण पहिल्यांदा आले, न विचारता आले. अरे नवीन नाव पाडले डोग्या. हे अनुज कंटेंट. पप्पी आणून. पत्ती काय खाऊ दे का भाई. कुठे गेला मला काय माहिती. या चला. चला. काय बोलत होता किशोर? किशोर, मला काय वाटलंय सांगू का. एवढं चाललंय भाऊ 5-6 किलोमीटर झालं असेल माथेरान. मला वाटतंय असं फिरून असं वागणे घालायला लागले परत आपल्याला.
जवळपास खरंच हा ना. 3-4 रस्ता किलोमीटर नाही काय नाही आता वांगणीचं पण जंगल असंच आहे तिथल्यासारखं फील व्हायला लागलंय. अरे आपलं ते कॉलेजच्या मागचं तर जंगल नाहीये. तेव्हा विचारलं होतं ना गुफा. कुठं जातोय अजून किती आहे हा. आपण 10 किलोमीटर चाललो अजून तसंच वाटतं. ते आता पूर्ण डोंगर उतरवणार आहे जे आमच्या रूमवर दिसतो आमच्या रूमवर जो डोंगर दिसतो त्याच्यावर आलो आम्ही. डायरेक्ट किशोरच्या रूम मध्ये हा मग काय. डायरेक्ट गार्डन हिमालयामधून. हा हिमालयामधून गार्डन. अनुज लिरिक्स नाही आहेत. यांचं चालू कर. काहीतरी कॉन्टेंट लाव ना. बारामती बीट. प्यार बरसाए हमको तरसाए यांच्यापासून खूप सावध राहा. बघू शकता. ब्लॉग यायला तर मला असं वाटतंय 4-5 दिवस लागतील. एडिटिंगचं खूप काम आहे. 2 दिवस अभ्यास बाजूला ठेवावा लागेल. 100% चार्जिंग 3 वेळा जाईल. अभ्यासाचं काही बोलूच नको याच्यामध्ये. फक्त पियाच्या वेळेस करता. पीएच्या वेळेस 100% चार्जिंग 3 वेळा जाणार आहे. फुल लिहिलेली आहे. सप्लिमेंट घेऊ पीए लिहिलेली आहे. ये धमाल पिक्चर मधलं तर फील आहे नाही कर कोणाला. मी गोवा के सारे शॉर्टकट जानता हूँ. मैं माथेरान के सारे शॉर्टकट जानता हूँ. हा ना. माथेरान के सारे शॉर्टकट जानता हूँ. मला असं काय वाटतंय आपण चालत चालल्या खूप चालायला. काही क्षणातच आपण असं आता नाही की इको असं पॉइंट वर नको बोलत पोहोचणार नाही. आहोत. अजित दादा पवार गप जरा. अजित दादा पवारची मिमिक्री. दादाची मिमिक्री बारामतीकर करून दाखवणार आहे. चल समोर. काल तर आता आपण काही क्षणातच लेक वर पोहोचणार आहोत. त्यानंतर आम्ही इको पॉइंट आणि लास्टला आपण मंकी पॉइंट बघणार आहोत. ठीक आहे. मंकी विंकी काय होत नसतंय आधीच सांगतो मी. जरी तर पब्लिक जरी कमी दिसलं तर माकडांचे प्रमाण खूपच आहे. त्यामुळे नादी लागू नका. किशोर पण आहे. किशोर हे. आमच्या इथं ऑलरेडी 2 प्रकारचे 2 किलोमीटर चालत आपण. अजून एक काय नाही. इको पॉइंट 1 किलोमीटर आहे. ते शार्लेट लिहिलंय. शार्लेट 1 पॉइंट आहे. हा इको 10-12 किलोमीटर चालवलंय तरी म्हणतात 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 काय? किलोमीटर 10-12 किलोमीटर चालवलं असेल आतापर्यंत. 4 बोर्ड बघितलं. एकावर लिहिलं 4, एकावर लिहिलं 3, एकावर लिहिलं 2 आणि आता 1.1 वर आलं. हे काय आहे? हे स्कॅम आहे. इको पॉइंट आता 0.3 होता तिथं आणि आता इथं 0.5. हे काय सीन आहे? हा किशोरला संभाटाची थोडी आठवण आली आहे. पुणेकर आहे ना किशोर. बोलो काय मग रॅप एखादं होऊन जाऊ दे किशोर मग फरमाईश मध्ये. खजवे नाव घेतात माझं आणि भारतात घरचं राशन. हा. रॅपच्या सीन मध्ये चालतं फक्त डॉनचं शासन. आणि ब्लॉगच्या सीन मध्ये ब्लॉगच्या सीन मध्ये चालतं फक्त डीकेचं शासन. हा भाई. एक खजवा समाटाला हिट करतो. हा समोर. एक खजवा समाटाला हिट करतो. हा सायबरला बघून ह्यांना लागतो खोकला. अरे लय अजून लॉयलिटी एक्सपेक्टेड एक्सेप्ट नाही धोका आहे. हा. हातामध्ये कोक आहे तर नाकामध्ये स्मोक आहे. ओ चालल्याच्या नंतर थोडं बहुत आम्हाला पाणी दिसलेलं आहे इथे. म्हणजे हे लेक आहे आणि हे इकडे बघा दरी. खूप मोठी दरी आहे. अरे विवेक किशोर हे तर आपल्या रूम मधून दिसते ना बाबा. अरे भाऊ फक्त आता फोटो बघत होतो आज. तुम्हाला येतं रूम मधून पण दाखवू आम्ही. अक्षरशः आज एकदम असं आनंदी वातावरणामध्ये एकदम आम्हाला असं कळून चुकलंय की हे तर आमच्या रूम मधून खरंच दिसतंय. मजाक नाही करत आहे. सिरियसली बोलताय. सिरियसली सांगतोय मी. हे रूम मधून दिसतंय आमचं.
केलं होतं की आमच्या माथेरानच्या ब्लॉग मध्ये की त्या कड्यापाशी आम्ही गेलो होतो की तिथनं विसिटी दिसत होती. तर आता आम्ही आमच्या रूम वरती आलेलो आहेत. तर तिथनं बघा ती कडा कशी दिसते, कसा व्ह्यू दिसतोय. सेम आपण त्या पॉइंट वर गेलो होतो तिथल्या ते आमच्या रूम वरनं दिसतंय. 4th फ्लोअर वरनं एकदम क्लिअर अशी कडा दिसते. संध्याकाळचा माहोल दिसतोय मस्त पैकी असं ऑरेंज ऑरेंज. रोज रूम वरनं उठलं की सकाळी स्नॅप टाका, संध्याकाळी स्नॅप टाका, हे टाका. तर हे डोंगर टाकायचो मी हे वाला. हे नेहमी आम्ही हे टाकायचो. बोललो एक दिवस जाणारच त्या कडावरती आणि आज त्या कडावर आलोच. ते बघा ती कडा कसली भारी दिसते आणि त्याच्या खाली ती विसिटी आहे. Branded आता VCT. तिकडे बघू शकता तुम्ही. आम्ही दिसणार नाही याच्यामध्ये, तेवढं दिसतंय थोडं बहुत. तिथे त्या विसिटी आहे. तर आता आपण सिलिया पॉइंटला आलेलो आहे, आपण पाहू शकता. त्यानंतर आपण लेककडे जाणार आहोत आणि लास्टला जमलं तर इको पॉइंट सुद्धा घेण्याचा प्रयत्न आमचा राहील. त्यानंतर नक्कीच करू. जाता जाता मंकी पॉइंट आहेत, खूप मंदिर आहेत. जर टाइम राहिला तर हे करण्याचा प्रयत्न आमचा राहील. तर मित्रांनो, आता इको पॉइंटला आले आहे आम्ही. तर अजून जायचं आहे मधामध्ये 500 मीटरवर. तर इथून असं काही व्ह्यू दिसतोय. तर आद्या कसं वाटतंय? अर्धी ट्रेक जवळपास झालेली आहे. निसर्गरम्य वातावरण, अतिशय असा आनंद. असं वाटतंय की खरंच आपण चाललो, याचा काहीतरी फायदा झाला. चालण्याचा फायदा झाला. एवढं चाललं तर फायदा झाला. 5-6 किलोमीटर सहज झालं असतं. हा 5-6 किलोमीटर सहज चाललो, पण वातावरण बघितल्यानंतर वाटलं नाही. आपल्याला कळालं पण नाही किती आणि चालायला कसं आहे म्हणजे माहितीये का, झाडं आहेत म्हणून तर आपल्याला तेवढं काय फील वाटत नाही. वाटत नाही. तर ते आपलं एका आमदारांचा डायलॉग मला वाटतं शहाजी भाऊ पाटील. शहाजीराव पाटीलचा पाटलांचा, काय झाडी काय डोंगर, एकदम एकदम ओके ओके मध्ये आहे. एकदम ओके. चला चला चला, चालत चालत जाऊया. चला चला. एकदम असा छोटा रस्ता आहे. आता व्लॉगिंग आम्ही करतो. ब्लॉगिंग राहुल आता जमते कशी? आद्याच्या हातात सोपवलेली आहे. खूप खडतर असं आमचे ब्लॉगर दीक्षांत खंदारे, त्यांचे सहकारी विवेक अडकी आणि त्यांचे कर्मचारी असेच कोणतरी आहे, असेच कोणतरी बारामतीचे कामात धामाचे, बारामतीचे. सांगायची गरज नाही. इको पॉइंटला आलेले आहे आपण. आता आलो आम्ही इको पॉइंट. आता आम्ही इको करतो. चला सोडा. काय वाटतंय मला दाखवतो.